की अहिल्यादेवी होळकर हेच नाव इतकं पुण्यवान आहे की तोच एक श्लोक आहे, जो कोणी तिचं नाव घेतो तो पुण्यवान होतो. त्यारे हातामध्ये फक्त शिवलिंग असणारी आमची अहिल्यादेवी होळकर नव्हत्या, तर वेळ प्रसंगी उजव्या हातात तलवार घेणाऱ्या, वेळ प्रसंगी हातात पुस्तक घेणाऱ्या सुद्धा अहिल्यादेवी होळकर होत्या. हे आमच्या समाजाला समजणं गरजेचं आहे. आताच्या स्त्रियांनी चांगल्या साड्या पाहिजे, चांगलं सोनं पाहिजे, चांगलं घर पाहिजे, चांगली गाडी पाहिजे, ह्याच्यामध्ये अडकून न राहता माझ्या घराला चांगला विचार पाहिजे म्हणून प्रयत्न चांगला पाहिजे. आज किती माझ्या उदयावर पडलाय. आपल्या पारा नगरीमध्ये बोलण्याचा मान या विशाल गरडला पहिल्यांदाच मिळालाय. त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या पारा नगरीतील समस्त धनगर ग्रामस्थांचं, सर्व जाती धर्मातील तमाम ग्रामस्थांचं मी प्रारंभीला मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि वरून सूर्याचा पारा चढत आहे, परंतु इथून पुढच्या 1 तासात माता अहिल्याच्या विचारांचा पारा चढेल याची शाश्वत या ठिकाणी सुरुवातीला देतो. आज माता अहिल्याच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मानपीठावर उपस्थित असणारे माझ्या समवेत आलेले स्त्री अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष आमचे परममित्र आदरणीय शाजीराव माळी सर, त्याचबरोबर आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय काशीद साहेब, आपल्या गावचे समस्त धुरीजन मंडळी, माता भगिनी, समोर उपस्थित समस्त ग्रामस्थ आणि घराघरातून माझ्या ऐकणाऱ्या माता भगिनींनो, खरं तर मला इथं आले आले अभिमान वाटला आपल्या सर्वांचा की आपण ज्या माता अहिल्याच्या विचारांचं या ठिकाणी शिंपडण टाकायला आलो, इथल्या लोकांच्या रक्तामध्येच त्या अहिल्याचा विचार रुजलेला आहे हे मला पाहायला मिळालं. कारण इथं आल्यानंतर तुम्ही त्या मूर्तीचं पूजन, त्या प्रतिमेचं पूजन, त्या झेंड्याचं पूजन, त्या ध्वजाचं पूजन ही कोणत्या नेत्या मंडळीच्या किंवा माणसाच्या हस्ते न करता आपण एका अहिल्ये कन्याच्या हस्ते केला. मला वाटतं खऱ्या अर्थानं माता अहिल्याचा विचार रुजतो, तो रक्तामध्ये भिनतो आणि त्याचं शिंपडण अशा पद्धतीने आम्हाला पाहायला मिळतं. आणि जर हे दुसऱ्यांच्या हस्ते कुणाच्या झालं असतं तर मी इथं म्हणलं असतं की ज्या माता अहिल्यानं 70 वर्ष तिचं सगळं आयुष्य या मातीत जन्मलेल्या प्रत्येक माणसासाठी खर्च केलं, मग आपण सुद्धा स्त्री जन्माचं स्वागत केलं पाहिजे, स्त्रीला सन्मान दिला पाहिजे. एक स्त्री काय करू शकते याचं जगाला हेवा वाटेल असं उदाहरण म्हणजे माता अहिल्यादेवी होळकर आहे. म्हणून मी वंदन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं लोककल्याणकारी राज्य डोळ्यासमोर ठेवून राज्यघटना लिहिली होती. मी वंदन करतो महात्मा ज्योतिबा फुलेंना, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर शोधून काढली. मी वंदन करतो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सगळ्यात पहिल्यांदा रशियामध्ये गायला. आणि मी वंदन करतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवून 28 वर्ष गादी चालवली. कालखंड 300 वर्षापूर्वीचा सन 31 मे 1725 रोजी ही आपली बाल अहिल्या मानकोजीराव शिंदेच्या पोटी आणि शालनबाईच्या पोटी त्या ठिकाणी जामखेड तालुक्यातील चौंडी गावी जन्माला आली. आता सन 300 वर्षापूर्वीची ही घटना आहे, परंतु आपली जशी लेकरं आपल्या घरात मोठी होतात तशीच बाल अहिल्या मोठी होत होती. फक्त फरक काय होता, मानकोजीराव शिंदेंनी तिच्यावर संस्कार पराक्रमाचा केला, त्या बाल अहिल्यावर संस्कार प्रेमाचा केला, त्या बाल अहिल्यावर संस्कार जिव्हाळ्याचा केला, त्या बाल अहिल्यावर संस्कार माणसं जपण्याचा केला. आणि ही गोष्ट ज्यावेळेस मल्हारराव होळकरांपर्यंत गेली त्यावेळेस मल्हारराव होळकर हे आपल्या हिंदवी स्वराज्यातले एक जबरदस्त सेनानी, ज्यांच्या तलवारीचा सगळ्या भारत देशात आर्यवर्तात त्या ठिकाणी गौरव होता, असा मोठा सरदार. आणि तो सरदार आलाय चालत त्या पुरीला, आणि हा सरदार माणूस आणि सुरी कुणाबरोबर करायची, त्यांच्यापेक्षा कमी आर्थिक स्थितीने असणाऱ्या माणसासोबत त्यांनी ते बघितलं नाही. तुझी आर्थिक स्थिती कोणती, तुझा जात कोणता, तुझा धर्म कोणता, त्या पुरीचा संस्कार पाहिला. आणि मल्हारराव होळकर चहा प्यायला, गुळपाणी प्यायला कुणाकडे गेले, मानकोजीराव शिंदेकडे गेले. मानकोजीराव शिंदेला आश्चर्य वाटलं, एवढा मोठा सरदार माझ्या घरी आला. घरी आल्यावर काय म्हणले की मी लपवणारा माणूस नाही, तुमची मुलगी आम्हाला आवडली, माझ्या घराची सून म्हणून तुम्ही द्याल का? कोणत्या बापाला वाटणार नाही एवढ्या मोठ्या घरात पोरगी चालली.
माता अहिल्याचं 8व्या वर्षी लग्न झालं. त्यावेळेस लहानपणीच लग्न व्हायचं आणि ही 8व्या-9व्या वर्षी नांदायला कुठे? परदेशात नाही, परराज्यात, मध्य प्रदेश. महाराष्ट्रातली पोरगी मध्य प्रदेशात इंदोरला गेली. परंतु जेवढं दुःख माता अहिल्याच्या वाट्याला आलं, त्यांचं चरित्र पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जेवढं दुःख माता अहिल्यानं स्वीकारलं, जेवढं मोठं दुःख अहिल्यानं पचवलं, त्याच्या 0.1% दुःख सुद्धा आपल्या वाट्याला तर हयात येऊ शकत नाही. अशी माता अहिल्या लढली, पराक्रमी झाली, पर्यावरणाबद्दल चांगलं काम केलं, प्रशासनाबद्दल चांगलं काम केलं आणि परमार्थाचं चांगलं काम केलं. अशी माता अहिल्या होती आपली. मग लग्न झाल्यानंतर गेल्या, नांदायला गेल्या, सगळं झालं. नियतीला हे मान्य नव्हतं. 2 लेकरं झाली. एक मालेराव झाले, दुसरी मुक्ता. एक मुलगा एक मुलगी. पहिले कोण झालं? मालेराव. दुसरा मुक्ताबाई. एक मुलगा एक मुलगी झाली. फार कमी नवऱ्याचा सहवास अहिल्याबाईंना लाभला आणि 1754च्या कुंभेरीच्या लढाईमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एक तोफगोळा चालून आला आणि तो तोफगोळा इकडं तिकडं न पडता खंडेरावांच्या थेट अंगावर पडला आणि एका मिनिटात त्या ठिकाणी आपल्या अहिल्याला विधवा स्वरूप प्राप्त झालं. विचार करा, आता सुद्धा आमचा एखादा जर कुकवाचा धनी गेला तर काय रणकंदन घरात मागतो, त्या स्त्रीला काय महत्व राहतं समाजात. परंतु 17व्या शतकात नवरा गेला आणि त्यावेळेस सतीची प्रथा होती. त्या खंडेरावांच्या 11 राण्या त्या ठिकाणी सती गेल्या आणि आपली अहिल्या सुद्धा सती जायला तयार होत होती. तिची इच्छा नव्हती, पण समाजाने घातलेला ही बेड्या होत्या, जावंच लागल. पण मल्हारराव होळकर ताकपणे उभा राहिले आणि त्या अहिल्याला सांगितलं, अहिल्ये, जरी खंडेराव गेले असले, जरी तू विधवा झाली असली, तरी तुझं कार्य थोडं नाही. तुला या सगळ्या समाजासाठी जिवंत राहावं लागेल आणि आपल्या होळकरशाहीला वाचवावं लागेल. तुला माता जिजाऊंचा संस्कार घ्यावा लागेल. ज्यासारखं शहाजीराजे गेल्यानंतर जिजाऊ सती गेल्या नाहीत, तसंच तुला सती जाऊन जमणार नाही. तुला उभा राहावं लागेल. मल्हारराव होळकरांचं अहिल्याबाईंनी ऐकलं आणि त्या सती गेल्या नाहीत. ही सगळ्यात मोठी घटना आहे जगातली की सतीची प्रथा टोकाला असताना सुद्धा सतीची प्रथा बंद करण्यामध्ये अहिल्यादेवी होळकरांचं योगदान आहे, मल्हारराव होळकरांचं योगदान आहे. आणि मग आमची जी अहिल्या होती ती टिकली आणि तिथून खरा सुरू झाला संघर्ष. अरे काय दुःख दुःख वाट्याला यावं म्हणतो ते हेच सांगतो की नवरा तर गेला, परंतु लगेच 1766 मध्ये दुर्दैवी पुन्हा दुसरी घटना घडली आणि मल्हारराव होळकर सुद्धा वारले. म्हणजे ज्या सासऱ्यानं सुनेला बलशाली बनवलं, सुनेच्या हातात सगळा राज्यकारभार सोपवला आणि स्वतःची तलवार गाजवली, या मल्हारराव होळकरांचा 1766 ला दुर्दैवी मृत्यू झाला. बाप तर गेल्यासारखा, बापाहून एखादी मोठी व्यक्ती गेल्यासारखं दुःख माझ्या अहिल्यानं पचवलं. नवरा वारला, सासरा वारला. तिथून पुढे काही वर्षातच मालेराव सुद्धा वारले. पोटचं एकूण तर एक पोरगं वारलं. राहिली फक्त मुक्ता. तिच्या लग्नाचं काय करायचं? तिचं लग्न करताना सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जो संस्कार आमच्या पुढे ठेवला तो सगळ्या जगाला ह्यावा वाटेल असा आहे की आपण स्वारी करताना बरोबरीचं स्थळ बघतो, परंतु माता अहिल्यानं काय केलं, त्यावेळेस दरोडेखोरांचं प्रमाण फार वाढलं होतं समाजामध्ये. त्या प्रदेशामध्ये माळवा प्रांतामध्ये दिवसा ढवळ्या चोऱ्या माऱ्या व्हायच्या, वाईट प्रवृत्तींचा सुळसुळाट चालू होता. आणि त्या अहिल्यामाईने एक फरमान काढलं. काय माहित आहे का? जो युवक या दरोडेखोरांना पकडून माझ्या दरबारात पेश करेल त्याच्यासोबत मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईल. विचार कराय किती मोठी घटना आहे. कोणतरी करण काय माहित आहे का, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कुठला युवक पत्र्यात राहतोय का स्लॅबमध्ये राहतोय का वाड्यात राहतोय काय माहित नाही. फक्त माता अहिल्यानं काय बघितलं, कर्तृत्व पाहिजे पोराचं. आणि मग काय झालं, तिथून पुढच्या काळामध्ये यशवंत फणसे नावाचा एक युवक पुढे आला. त्याने हे सगळं दरोडेखोर वगैरे पकडले आणि त्याचा पराक्रम पाहून माता अहिल्यानं मुक्ताबाईचा हात त्या यशवंतरावाच्या हातात दिला आणि आपल्या अहिल्याला जावई आला. हे पण तिला मान्य नव्हतं. तिथून पुढच्या काही काळात यशवंतरावांचा सुद्धा मृत्यू झाला. तिथून पुढच्या काही काळात मुक्तेचा सुद्धा मृत्यू झाला. मला सांगा,
इतकं मोठं दुःख आपल्या जवळच्या माणसात तरी कोणी बघितलंय का? म्हणजे एक अशी स्त्री जिचा सासरा वारला, जिचा नवरा वारला, जिचा एकुलता एक पोरगा वारला, जिचा एकुलती एक मुलगी वारली, जिचा जावई वारला, इतकं सगळे माणसं सोडून जाऊन सुद्धा ही स्त्री खंबीर राहिली तुमच्या आमच्यासाठी. आणि एवढं करता करता हिचं कार्य जर पाहिलं तर जॉन माल्कम नावाचा एक इंग्रज अधिकारी आहे. जॉन माल्कम नावाचा इंग्रज अधिकारी आपल्या महाराष्ट्रात आला, आपल्या सगळ्या धनगरांसोबत फिरला, मेंढ्या घेऊन फिरला, बुगडी टाकून फिरला आणि फिरत 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 त्याला 2-3 वर्षे आपल्या समाजाचा अभ्यास केला. आणि अभ्यासांती दिलं की अहिल्यादेवी होळकरांसारखी एक महाराणी या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली आणि इंदोर सारख्या त्या ठिकाणी शहरामध्ये तिनं साम्राज्य उभा केलं. हे महेश्मतीचं साम्राज्य, हे महेश्वरीचं साम्राज्य. या जगात पुन्हा अशी पराक्रमी स्त्री होणे नाही. आपल्याला कसं असते, आपल्याच माणसांनी कौतुक केले काय भारी वाटत नसते, पण बाहेरचा देशातला इंग्रज अधिकारी येऊन त्याच्यावर पुस्तक लिहितोय आपल्या अहिल्या मातेवर आणि आपलीच माणसं त्याच्यापासून बितकल आहे. का नाचायला सांगा की किती दुमदबाके नाचणार, लाख लाख 2-2 लाख गोळा करून मोठी मोठी डॉल बेलावून नाचणार. नाचण्याला विरोध नाही, नाचा बिंदास नाचा, जल्लोष केला पाहिजे. अरे परंतु ज्यांच्यासाठी नाचता तिचं चरित्र आम्हाला कधी कळणार? आज ही गल्लीत व्हायला लागलं व्याख्यान, लाखोच्या संख्येने पुढे माणसं बसलेली असतात, हजारोच्या संख्येने माणसं बसलेली असतात, परंतु एवढ्या छोट्याशा गल्लीत सुद्धा मी का तयार झालो? कारण दुर्दैव वाटतं की गेल्या संपूर्ण माझ्या 10-12 वर्षाच्या व्याख्यानाच्या कालखंडात जेवढी व्याख्यान मी छत्रपती शिवाजी महाराजांवर दिली, जेवढी छत्रपती संभाजी महाराजांवर दिली, तितकी व्याख्यान मला माता अहिल्यादेवींच्या चरित्रावर देता आली नाहीत, याचं मला खंत वाटते. पण आज व्याख्यानाचा कार्यक्रम झाल्यानंतर हे लहान लहान लेकरं, हे लहान लहान पोरं ह्याचं भविष्य घडवतील आणि स्वतःच्या डोक्यात विचार करतील की माता अहिल्याला इतकी दुःख आली तर आपल्या वाट्याला छोटीशी दुःख आली तर काय व्हायचंय? आपल्यातलं एखाद्या घरातलं मेलं, आपण तो टुन उभा राहायचंय, सगळ्यांसाठी काम करायचंय, धीरोदात्तपणे काम करायचंय. अरे माता अहिल्यांचा जर कार्यकाल पाहिला तर संपूर्ण 28 वर्षाचा कार्यकाल आहे. म्हणजे 28 वर्ष आमची होळकरशाही त्याची गादी चालवली कुणी? एका विधवा स्त्रीनं, जे की तवाच्या काळात, आता सुद्धा बघा की आपल्या विधवा झालेल्या स्त्रीला किती समाज वाईट टाकते. तिला कुठं हळदी कुंकाला जायची सोय नाही, तिला चांगल्या चांगल्या कार्यात वटी भरायची सोय नाही, आपणच त्यांना बाजूला ठेवतो आणि ते बाजूला राहते. त्या कशाच्या माता अहिल्या कळल्या तुला? मग त्या माता अहिल्यानं विधवा असताना सुद्धा या जगाच्या पाठीवर अद्वितीय साम्राज्य उभा केलं. हा पुरोगामी विचार मल्हारराव होळकरांसारखा सासरा ज्या ज्या घरात असेल, गौतमीबाईंसारखी सासू ज्या ज्या घरात असेल, त्या त्या घरातच फक्त अहिल्या जन्माला येऊ शकते, अहिल्या तयार होऊ शकते. नीट लक्षात असू द्या. म्हणून मुलींना शिकवा. जर तुम्ही मुलींना शिक्षण दिलं नाही तर आपल्या कोणाचा उत्कर्ष होणे शक्य नाही. नीट लक्षात असू द्या. सख्या रक्तातला एक पण पुरुष अहिल्यादेवींकडे नव्हता. सख्या रक्तातला एकही पुरुष अहिल्यादेवींकडे नव्हता. तरी सुद्धा त्यांचा फक्त इतिहास वाचून, त्यांचा संस्कार पाडून तुकोजीराव होळकर यांनी तलवार गाजवली. तुकोजीरावांचा मुलगा कोण? यशवंतराव होळकर. यशवंतराव होळकरांना 21 वर्ष संस्कार मिळाला माता अहिल्यादेवींचा. आणि मग यशवंतरावांची जी तलवार आहे त्यांच्याबद्दल आम्हाला कोण सांगणार आहे का? नाही. नुसतं यशवंतराव होळकरांचा एखादा फोटो लावायचा आणि त्यांच्या जयंतीला आपले 4-5 हार चढवायचे, एवढं करून आम्हाला चालणार आहे का? मग सांगा की आमच्या लेकरांना कोण होते यशवंतराव होळकर? अरे वयाच्या 19व्या वर्षी खरड्याच्या निजामासोबत 10,000ची फौज घेऊन तुकोजीरावांसोबत जो लढला त्यांचं नाव यशवंतराव होळकर. 19व्या वर्षी. इतकंच नाही, त्यावेळेस इंग्रज अधिकारी होते, इंग्रजांची सत्ता होती. त्या इंग्रजांसोबत 1 नाही 2 नाही 18 लढाया केल्या. यशवंतराव होळकरांनी एकही लढाई हरला नाही आणि स्वतः त्या इंग्रजांना सामील झाला नाही. मध्ययुगातला एकमेव शेवटचा बलाढ्य सम्राट जर कोण असेल तर तो आहे यशवंतराव होळकर. यशवंतराव होळकर आमच्यातला आहे, आमचा संस्कार आहे, आमच्या अहिल्याचे पूत आहेत. हे त्यांचा नुसता संस्कार घेऊन एवढी त्यांनी तलवार गाजवली. आपण काय करतोय? नुसताच मोठा फोटो लावतोय, नुसताच तिथं मूर्ती ठेवतोय आणि स्वतःच्या आयुष्यात काय बदल आहे? आमची पोरं कुठं आहे? ती पुन्हा राहणारच, पुन्हा मेंढर घेऊनच. मेंढर राखणे हे कमीपणाचं लक्षण नाही साहेब. का?
या जगातला सगळ्यात पहिला आद्य व्यवसाय जर कोणता असेल तर तो मेंढपाळ करणे आहे, लक्षात असू द्या. श्रीकृष्णाने मेंढ्या राखल्या द्या. कुठे? श्रीकृष्णाने मेंढ्या राखल्या द्या, येशू ख्रिस्ताने मेंढ्या राखल्या द्या, मोहम्मद पैगंबरांनी मेंढ्या राखल्या द्या. मग राहिले का? सगळ्यात पहिला व्यवसाय आद्य. तुम्ही आद्य हात घेतले, मग आज ज्यावेळेस आरक्षणाचे वगैरे विषय येतात वगैरे वगैरे हे सगळं बनवलंय लोकांनी. पण तुम्हीच आहात आद्य, सगळ्यात पहिले तुम्हीच आहात, सगळ्यात जुने तुम्हीच आहात. अजूनही आपल्यातले कित्येक जण आरगारावर छप्पर नाही राव, पाल्यात राहते ती, बाहेर जिकडे फिरते ती तिकडच जाते ती, वर्ष 2-2 वर्ष बाहेरच राहते ती, पुन्हा घरी येते ती. ही आमची वस्तुस्थिती आहे, लक्षात असू द्या. आणि हे असताना आम्ही आमची संस्कृती मात्र चांगली जोपासतो. पाल असती बांधलेली, सगळीकडे मेंढर असते ती बसलेली, आणि तेवढ्या पालीत सुद्धा आम्ही गुढीपाडवा आणि गुढी उभारतो आणि तिला पुजतो. म्हणजे संस्कृती जतन कशी करावी ते आम्ही शिकावं. या जगाला धनगराला काय दिलं? आद्य वस्त्र दिलं. मग आता घोंगडी फारशी आता दिसत नाहीत, आता समाज पुढारला. पण जुनी माणसं अजून एक जण दिसतात, हे फेटा घालून आणि आता घोंगडी इथं टाकलं, भांडारा लावला, हातात काठी घेतली, बस. दिस इज आवर आयडेंटिटी, बट वी लूज आवर आयडेंटिटी. ओके, का बरं? नाही आयडेंटिटी गोड दिसते का? आता जीन्स पॅन्ट घालून फसकाराच फिरायचं असते. अरे पुन्हा माघारी जायचं आपल्याला. अजून 10-15 वर्षाला नाही सगळ्या माणसाने धोतर करायला चालू केली, त्यांना नाव फिरवून ठेवा, घालावंच लागेल. सगळ्यात पहिलं आद्य वस्त्र आपलं घोंगडे, लक्षात असू द्या. सूत पुन्हा आलंय, दोरा पुन्हा आलाय. त्या दोराच्या आधी, सूतगिरणीच्या आधी काय होतं? लोकर होती. हाताने माणसं लोकरी करून घोंगडी करायची, घोंगड्याचा पुन्हा पोशाख झाला. म्हणजे आद्य संस्कृती जी आहे ती धनगरांची आहे, लक्षात असू द्या. मगाशी शिंदे सरांनी बोलताना छान सांगितलं की 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला आहे का नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार घेतलाय माता अहिल्यानं. मग काय होईल? आज देवळात देव राहिले शिल्लक का? कारण छत्रपती शिवाजी महाराज होते. जर ते नसले असते तर देवच दिसले नसते आम्हाला. अफजल यायला होता चालून तिकडून सगळ्या देवाची नस्तनमत करत. मग त्या अफजल खानानं आमच्यावर चालून आल्यानंतर, औरंगजेब आमच्यावर चालून आल्यानंतर आमच्या देव धर्माच्या सगळ्या देवांचा जो विध्वंस केला होता, या देवदेवतांना पुन्हा घर देण्याचं काम माता अहिल्यानं केलं. जगात, भारतात कुठेही जावा, कोणतंही मोठं प्रेक्षणीय स्थळ असू द्या, धार्मिक स्थळ असू द्या, त्या धार्मिक स्थळाचा घाट असेल माता अहिल्यानं बांधलाय. तिथली धर्मशाळा असेल माता अहिल्यानं बांधल्या. तिथला सभामंडप असेल माता अहिल्याबाईंनी बांधला. तिथलं प्रसादालय असेल माता अहिल्याने बांधलंय. तिथल्या मोठी मोठी मंदिराचं बांधकाम असेल माता अहिल्याबाईंनी बांधलंय. अरे जिथं कुठं जाचाल का तिथं माझ्या माता अहिल्याबाईंच्या पाऊल खुणा कर्तृत्वाच्या तुम्हाला दिसतील रे. पण एका पण मोठ्या मंदिरावर त्यांची पाठी नाही की अहिल्याबाई होळकर यांनी बांधलंय म्हणून. आणि आता आमचा नेता आमच्याच पैशानं आम्हालाच सगळं सभागृह बांधतोय आणि मुठीलाच पाठी लागतोय अमक्याच्या निधीतून. ठीक आहे, गैर नाही. तुम्हाला माणसाला लक्षात राहण्यासाठी, मत मिळवण्यासाठी तुम्ही ते लावत असताना पाट्या बिट्या. अरे पण तो आमच्या अहिल्याबाईंनी शासनाच्या पैशातून नाही, स्वतःच्या खर्चायला दिलेल्या अर्थकोशातून या देशातील सगळी मंदिरं बांधली, सगळे घाट बांधले. आमच्या बायांना धुणं धुवायला जागा नव्हती म्हणून त्या नद्यावर सुद्धा चांगले चांगले घाट बांधले. आमच्या बायका पाणी शोधण्यासाठी, शेरण्यासाठी विहिरीवर जायच्या, आडात जायच्या, पाय घसरून खाली पडायच्या, पोहायला येत नव्हतं. एवढी दूरदुस्ती माता अहिल्याची होती. म्हणून माता अहिल्या काय म्हटली? त्यांना सहजासहजी पाणी शेणता यावं म्हणून त्याला तटबंदी बांधा. इतक्या सगळ्याच्या मोठ्या मोठ्या विहिरी आहेत का? 12 विहिरी दिसतात तुम्हाला. सैराट पिक्चर मधली बघितली का? 12 होती खाली, आरची परश्या चलत चलत खाली वरून पाऊस पडतोय, नाही का बघितली? हा, हे तसली मोठी बांधकामं केली ती माता अहिल्याबाईंनी. तू काय बांधतोय? आयुष्यभर नोकरी करतोय, आयुष्यभर शेती करतोय, सगळं पैसे कमवितोय, एकच बंगला बांधतोय, त्याच्यात त्याचे नातू सुद्धा राहत नाही. आणि तीच जगाला ओरडू सांगते ये वास्तुशांती, या वास्तुशांती आहे. असं माता अहिल्याबाईंनी जर ठरवलं असतं वास्तुशांत्या करायचं तर या देशात किती मंदिर आहे. आज काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे. आपण सगळे म्हणतो आयुष्यात एकदा तरी काशीला गेलं पाहिजे. आणि जाऊ की मग, आणि गेल्यावर बघा की मग तिथलं मंदिर, आणि बघा की तिथला घाट. ती घाट बघितली की लक्षात ठेवायचं हे माता अहिल्याबाईंचं काम आहे. तुम्हाला सांगायची गरज नाही आताच्या लेकरांना. 300 वर्षापूर्वी काम करून ठेवले माझ्या माता अहिल्याने.
आणि ते आता सुद्धा तुम्हाला बघायला मिळते. त्यांच्या आयुष्यात अनेक वाईट प्रसंग आले, भयंकर. एक स्त्री म्हणल्यावर वाईट प्रसंग येणारच की. मग एकदा ज्यावेळेस मालेरावांचं निधन झालं तेव्हा मग कटकारस्थान चालू झालं राज्य दरबारामध्ये. आणि त्याच्यामध्ये गंगाधर चंद्रचूड नावाचा एक मंत्री होता. आणि त्यानं ठरवलं आता एकटीच बाई राहील, त्यांच्या घरात कुणीच पुरुष राहिलेला नाही. मग आता कशाला राज्य ठेवायचं यांच्या हातात, गिळंकृत करून घेऊ. मग काय करायचं, ह्यांचा कोण शस्त्र आहे, पेशवा. पेशव्याच्या आधिपत्याखाली आहे. मग एक काम करू, पेशव्यालाच पत्र करू. काय या म्हणून चाल करून कोणच नाही आता इथे यांचं राहिलं. सासरा नाही, मुलगा नाही, नवरा नाही. मग काय एक आबला नारी आणि तरी थोडंफार फौज. काय लागतंय म्हणजे लगेच जिंकून घेऊ प्रदेश, आपणच होऊ राजे. हे विष कालवलं गंगाधर चंद्रचूडानं, पत्र लिहिलं. आणि मग पेशवा, राघोबादादा पेशवा, की म्हणलं सोपं आहे की, कोणीच लढायला नाही, एक बाई आहे, जाऊ की म्हणले. चाल करून आला राघोबादादा उज्जैनच्या तटावर. परंतु ही गोष्ट माता अहिल्याला पहिल्यांदाच कळली. त्यांचं गुप्त हेर प्रमुख फार छान होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होती. त्यांनी आधीच सगळी तजवीज करून ठेवली. एक नाही, दोन नाही, महिला वगैरे नीट आहे का, 300 वर्षापूर्वी 5000ची शस्त्रबंद फौज तयार करणारी पहिली महाराणी माता अहिल्या राणी, पहिली महाराणी. आणि तुम्हाला आता आता तुमच्या पोरी मिलिटरीत चालल्या, पोलीस व्हायला लागल्या, लय वाढ वाटायला लागले का नाही. अरे आमची पोरगी पोलीस झाली की, कोण नाही जात, आमची पोरगी पोलीस झाली, आमची पोरगी मिलिटरी मध्ये झाली. आणि तुझी पोरगी 300 वर्षापूर्वी अहिल्या राणीने तिकडं लढायला तयार केली होती, ती विसरली का तू. आणि तुला सांगितलं कोणी नाही सांगितलं, एक खेळच ठेवत नाही ती, काय करणार. एवढा इतिहास किती घरात पुस्तक आहे सगळ्याचं. जावं करा घरी गेल्यावर बघा माता अहिल्याच्या चरित्राची किती पुस्तकं सगळ्यांच्या घरात आहे ती बघा. कपाट उघडलं तर त्यात पुस्तकं नाही, पैसे सापडते पण पुस्तकं नाही सापडणार. माझ्या घरात पुस्तक आहे ती, म्हणून मला इथं बोलायला बोलवलं. नाही तर मी घायला जातोय राव, मी घायला येतोय राव, 5 मिनिटं बोलून गप्प बसलो असते की. का तो विचार कुठून येणार, तो विचार तुमच्या डोक्यामध्ये आला पाहिजे. आणि म्हणून येणारा काळ हा वाचनाचा काळ आहे मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही आपलं चरित्र, आपल्या महापुरुषांचं चरित्र वाचणार नाही तोपर्यंत आम्हाला आमचा इतिहास समजणार नाही. आणि जी माणसं इतिहास विसरतात ते स्वतःचा इतिहास बदलू शकत नाही. तुम्हाला जर इतिहास घडवायचा असेल तर तुमच्या पुरीला अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र वाचायला द्या. अरे आमचं चरित्र, आमचाच इतिहास आमच्याच माणसाने असा झाकून ठेवला, म्हणून माता अहिल्याचं एवढा मोठा पराक्रम आमच्यापर्यंत आला नाही. मला सांगा की कुणी तर युद्ध करून पराक्रमी झाले, बरोबर आहे का. या जगाच्या पाठीवर एकमेव महाराणी जिनं युद्ध खेळून नाही लिहून जिंकलं. तुम्ही म्हणता काय बोलता सर, होय लिहून जिंकलं. कसं लिहून जिंकलं, तो जो राघोबादादा पेशवा चालून आला होता होळकरशाही गिळंकृत करायला, त्या गंगाधर चंद्रचूडचं ऐकून ही गोष्ट ज्यावेळेस महाराणींना कळली त्यावेळेस महाराणी अहिल्याबाईंनी एक पत्र लिहिलं. आणि खरभरीत पत्र होतं, साहित्याचा अभ्यास होता, वाचन करणाऱ्या आमच्या अहिल्यादेवी होत्या. त्यांनी लिहिलं, राघोबादादा आम्ही तुमचा आदर करतो, तुम्ही आमच्यावर चालून येत आहात. मी पण काय अबलाणारी नाही, मी पण 5000 महिलांची फौज घेऊन तयार आहे आणि तुमच्याकडेच येते लढायला. हत्तीवर बसून निघाली माझी अहिल्या महाराणी आणि 5000ची फौज घेऊन निघाली. आणि शेवटी गेलं, तुमच्याकडून जर माझा पराभव झाला तर लोक म्हणतील एका स्त्रीचा पराभव झाला. पण जर माझ्या स्त्रियांच्या पलटणनं तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या पेशवाईचा पराभव केला तर इतिहासात तोंड दाखवायला तुम्हाला जागा राहणार नाही. मग बघा काय करायचं. तुम्हाला काय वाटतं काय केलं असं राघोबादादा. राघोबादादा खाली मुंडी घालून दरबारात आला, अहिल्याबाईंना नमस्कार केला, मुजरा केला आणि त्यांच्या शेजारच्या तख्तावर बसून म्हणला, माता आम्ही तर तुमचं सांत्वन करायला आलो होतो, लढायला नाही. केलं का चारी मुलाची. इतकी बुद्धिमान महाराणी या देशाला लाभली, जिचा गौरव देशाने नाही जगाने केला. आता आपल्या सोलापूर जिल्ह्याने केला. एका युनिव्हर्सिटीला नाव दिलंय माता अहिल्याच. युनिव्हर्सिटी म्हणजे छोटासा भाग आहे, पण शिक्षणासाठी जे कार्य माता अहिल्याबाईंनी केलं हे कार्य अद्वितीय आहे. त्या काळी शिक्षणाचं महत्व माता अहिल्यानं जाणलं आणि प्रत्येकाच्या शिक्षणासाठी अतिशय चांगलं कार्य इंदोर संस्थानामध्ये आणि महेश्वरीमध्ये त्यांनी त्या राजधानीमध्ये उभा केलं. आणि ज्या वेळेस पेशव्याचं युद्ध झालं, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे पानिपतची लढाई, मराठ्यांचे शेवटचे युद्ध होतं ते. आणि त्या पानिपतच्या लढाईमध्ये 1.25 लाख बांगड्या फुटल्या होत्या म्हणतात.
त्याचा अर्थ कळतो का? 1.25 लाख बांगड्या फुटल्या म्हणजे 1.25 लाख स्त्रिया विधवा झाल्या. मग एक विधवाच त्यांचं दुःख जाणू शकते का नाही? माता आईने काय म्हटल्या माहित आहे का? त्या जेवढ्या 1.25 लाख विधवा होत्या ना, त्या सगळ्यांना माता अहिल्यानं त्यांच्या महेश्वरी साम्राज्यामध्ये स्थान दिलं. त्यांना जागा दिली, जमिनी दिल्या, कौलनामे दिले. इतकंच नाही, त्यांना शिवणकाम शिकवलं आणि महेश्वरी साडी त्याची निर्मिती केली. आजही जगाच्या पाठीवर महेश्वरी साडी प्रसिद्ध आहे, लक्षात असू द्या. आणि त्यांना रोजगार दिला. ज्यांचं बाप नावाचं क्षेत्र हरवलं होतं, त्या सगळ्या लेकरांना एकत्र केलं. त्यांचा सामुदायिक विवाह सोहळा चालवून दिला अहिल्यादेवींनी. सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे किती मोठं कार्य माझ्या माता अहिल्याचं आहे. हे आम्हाला कार्य एका मिनिटात समजणार नाही साहेब, एखाद्या कोणत्या तरी गाण्यातून समजणार नाही, आम्हाला त्यांच्यावर नाचून समजणार नाही, पण वाचून नक्की समजेल, ऐकून नक्की समजेल. त्याच्यामुळं आजच्या कार्यक्रमाचं धन्यवाद त्या 2 युवकांना द्या तुमच्या, की ज्यांना एवढ्या सगळ्या वातावरणात वाटलं की आपण व्याख्यानाचा कार्यक्रम करायला पाहिजे. काय का असणार, कारण हा विचार जर तुमच्या लेकराच्या डोक्यामध्ये रुजला तर भविष्यात तुमची लेकरं सुद्धा इथं येऊन माता अहिल्यावर इतकं सुंदर भाषण करू शकतात. पुन्हा विशालगडला याची गरज नाही. काळाची गरज आहे, हो काळाची गरज आहे. आज अभिमान वाटला, सगळ्यांनी लोकवर्गणीतून इतकं सुंदर स्मारक तिथं उभा केलं. हस्ताक्षरी आपल्याला अभिमान वाटेल इतका सुंदर डौलदार झेंडा तिथं फडकत आहे. परंतु त्या झेंड्याचं पावित्र्य राखण्याची हिंमत सुद्धा आमच्या प्रत्येकाच्या मनगाटाने थांबण्यात आली पाहिजे, हेही नीट लक्षात असू दे. नाहीतर आजच्या दिवशी गेला पाया बिया पडलाव, उद्यापासून फिरकणेच नाही तिकडं. विचार डोक्यात ठेवा. म्हणून अहिल्याबाईंनी पर्यावरणासाठी काम केलं, अहिल्याबाईंनी परमार्थासाठी काम केलं, अहिल्याबाईंनी प्रशासनासाठी काम केलं. हे इतकं मोठं कार्य माझ्या माता अहिल्याचं असताना माझ्या माता अहिल्याला आपण एका जातीच्या कुंपणात अडकून ठेवलं असाल तर त्याच्यापेक्षा दुर्दैवी दुसरं काहीच नाही. हे जेवढे सगळे महापुरुष होते का, ह्यांचं कार्य हे सगळ्या जाती धर्मांसाठी होतं, सगळ्या जाती धर्मांसाठी. मग माता अहिल्या असे म्हणले का नाही नाही आता आम्ही फक्त आमच्याच तेवढं पुरतं बघणार, बाकीचं नाही. माझा कोणचा प्रदेश आहे? महेश्वरी राज्य, आणि तेवढंच आम्ही बघू ना, तिथलंच बांधू ना आम्ही. आणि तुम्ही बघा की तुमच्या मंदिरासाठी जर देणगी पाहिजे असेल, जा बरं तुम्ही शेजारच्या तालुक्याच्या आमदाराकडे, त्याला म्हणा आमचं मंदिर बांधायचे किती पैसे, माझ्या मतदारसंघात आहे काय तू तिकडे तुझ्या मतदारसंघातला बघ म्हणतात का नाही. साधा आहे व्यवसाय, तुम्ही जावा तिकडे मुंबईला जावा आणि तिथल्या एखाद्या आमदाराचं पत्र आणा, इथं नाही देत ती का, तुम्ही माझ्या मतदारसंघात देणार, तुझं काय करायचं. मग आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मतदारसंघ काय होता? महेश्वरी. आणि त्यांचं काम कुठं आहे? देशात. अरे अख्ख्या देशात 12 ज्योतिर्लिंग कुठं आहे? अख्ख्या देशात इतके. मग सगळा देश हीच माझं कार्यक्षेत्र मानून अहिल्यादेवी होळकर यांनी पुण्याचं काम केलं. आज आपण माता अहिल्यादेवींना पुण्य श्लोक म्हणतो. श्लोक हे आपल्या सगळ्यांसाठी पूजनीय असतात. जो श्लोक म्हणतो तो पुण्यवान असतो. पण मी असं म्हणतो की अहिल्यादेवी होळकर हेच नाव इतकं पुण्यवान आहे की तोच एक श्लोक आहे, जो कोणी तिचं नाव घेतो तो पुण्यवान होतो. आणि येणारा काळ हा प्रशिक्षणाचा काळ आहे. येणारा काळ हा शिक्षणाचा काळ आहे. जर माता अहिल्याला बालपणात मानकोजीराव शिंदेनी प्रशिक्षण दिलं नसतं, त्यांनी चांगला संस्कार दिला नसता, त्या सुनबाई झाल्याच नसत्या होळकर घराण्याच्या. आणि होळकर घराण्याच्या सुनबाई झाल्यावर जर त्याच वेळेस 1754 रोजी अहिल्याबाई सती गेल्या असत्या तर आज आम्हाला त्यांच्यावर बोलायला वेळ आली नसती आणि आमचं काहीच वजूद राहिला नसता. आज जगात आर्यवर्तात तिची शान आहे. आज अहिल्यादेवी होळकरांचा फोटो जर तुम्ही पाहिला तर हातात तुम्हाला शिवलिंग दिसतं. तोच फोटो आमच्याकडे सगळ्यांकडे दिसतो. परंतु मला त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगायचंय की अरे हातामध्ये फक्त शिवलिंग असणारी आमची अहिल्यादेवी होळकर नव्हत्या, तर वेल प्रसंगी उजव्या हातात तलवार घेणाऱ्या, वेल प्रसंगी हातात पुस्तक घेणाऱ्या सुद्धा अहिल्यादेवी होळकर होत्या. हे आमच्या समाजाला समजणं गरजेचं आहे. त्या प्रचंड धार्मिक होत्या. ह्याचा अर्थ असा नव्हता की ते फक्त देवधर्मच करत होते. देवधर्म करता करता त्यांनी जनतेलाच धर्म मानून, जनतेलाच देव मानून जनतेची सेवा केली. अशा आमच्या अहिल्यादेवी होळकर होत्या. आणि ज्या वातावरणातून त्या गेले का साहेब, तसलं संघर्षच कोणाच्या वाट्याला येऊ शकत नाही. संघर्ष हा माणसाला बलवान बनवतो. अरे आपण आपल्या घरातलं दुःख किती पचवतो सांगा. ज्यांचे वडील नाहीत का त्यांना कळलं 1 वर्ष आपलं दुखाटात गेलं. ज्यांची आई वारली का त्यांना कळलं 1 वर्ष आपला दुःख वाट्यात गेला. जिचं पोटचं पोरग, तरुण पोरग मेले का, तरुण पोरग
तिला कळण काय दुःख आहे. जी तरुण पोरगी मेली का तिला कळण काय दुःख आहे. अरे हे दुःख तुमचे वेगवेगळे असतील, पण एकाच बाईच्या पोटी इतकी सगळी दुःख आली, एकाच बाईच्या नशिबात एवढी सगळी दुःख आली. एवढ्या सगळ्या दुःखाला खाली सारून सुद्धा इतकी अद्वितीय कामगिरी या 28 वर्षात माझ्या अहिल्यादेवी होळकर यांनी या जगात उभा केली. हा संघर्ष आम्ही शिकणार आहोत का नाही, हे आमच्या लेकराला सांगणार आहोत का नाही. नुसतंच आमची लेकरं शिकत राहिली, पण आमच्या माता अहिल्यावर बोलायचं म्हटलं की 5 मिनिटं त्यांना बोलायला येत नाही. काय करायचं त्या गोष्टीला. स्त्रीवादी साम्राज्य, स्त्रीच्या हातात सत्ता, हे शिवाजी राजांपासून चालत आले. माहित आहे का. महासाहेब जिजाऊ सत्ता कोणाकडे होती. शहाजीराजे बँगलोरला होते, आणि इथं पुणे परगण्याची सत्ता कोणाकडे होती. स्त्रीकडे होती, जिजाऊकडे होती. पुन्हा छत्रपती शहाजीराजांचं संभाजीराजांचं उदाहरण घ्या. हा, संभाजीराजे बाहेर जायचे सगळे लढाया करायला, आणि राजसभेवर कोणाला बसवायचे. महाराणी येसुराणीला बसवायचे. आणि येसुराणीला शिक्काच केला होता श्री सखी राधनी जयती महाराणी येसुराणी. एवढंच नाही, पुढे या. मग आता अहिल्यादेवी होळकरांपाशी येऊ. जगात असा कोणता सासरा असेल सांगा, ज्यानं मुलगा गेल्यानंतर सगळे त्याच्या घरची आर्थिक नाडी सूत्र हे सुनाच्या हातात देईल. आता सुद्धा बघा की सुनबाई असाल तर सासऱ्याकडे जावा, त्या नाव तिजोरीची चावी. 5-6 दिवस दे की गावाला जाऊस तर. ते म्हणते नाही, आताच पैसे आले, हे जर उसाचं आले तर ते आले तर मी काही काय लागली का. या जगात जेव्हा कारभार घरातला बाईच्या हातात असतो, कोणचा कारभार म्हणतोय, पैशाचा, तेव्हा खर्च फार कमी होतात. अर्थात काही अपवाद आहेत आता याला. म्हणजे पण चाललं की सगळे जर 4 हातात देऊन टाका, ते की उद्या सकाळी निघायला कळमला तिकडं. हा, मोठ्या साड्याच्या दुकानात 5-50 हजाराच्या साड्याच आणते ते. लगेच निघाल्या सोनाराच्या दुकानात 5-6 तोळ सोनच घेऊन येते ते. आणि मग अहिल्यादेवी होळकरांच्या अंगावर किती किलो सोनं होतं. हा, कळलं का. एक फक्त माळ होती साधी शुभ्र. अरे बेटा 1 तोळा सुद्धा तिनं अंगावर घातलेला नाही. पण आज सोन्यापेक्षा पुण्यवान त्यांना समजते. आणि आम्ही लागा 10-10 तोळा गळ्यात घालून सुद्धा आमची कोणी जयंती साजरी करा ना कोणी पुण्य देती, ना रस्त्याने जाताना कोणी नाव देती ना आमचं. हे का. आता मी कुठे सोनं घेऊन आलोय. माझ्यासोबत 50 तोळा आणणारे एखादा सोबत आणला असता मी. त्याच्या गळ्यात 10 तोळा आहे, हातात 10-15 अंगठ्या आहेत. त्याचा सत्कार तुम्ही केला नसता साहेब. सत्कार विशाल गडचाच करणार तुम्ही का. त्यानं जे सांगितलंय का त्याच्यामुळे सत्कार. ह्याच्या डोक्यात ज्या अहिल्याबाई बसल्यात का त्याच्यामुळे सत्कार. म्हणजे मला सांगायचं काय तात्पर्य, आताच्या स्त्रियांनी चांगल्या साड्या पाहिजे, चांगलं सोनं पाहिजे, चांगलं घर पाहिजे, चांगली गाडीच पाहिजे. ह्याच्यामध्ये अडकून न राहता माझ्या घराला चांगला विचार पाहिजे म्हणून प्रयत्नशील राहायला पाहिजे. तर म्हणायचं आम्ही अहिल्याबाईचा विचार घेतला. नाहीतर त्यांच्या जर मनात असतं सोनच घालायचे. आपला का महाराणी त्यांचा कोश किती मोठा होता माहितीये का. एकमेव अहिल्याबाई अशा होत्या की ज्यांना मल्हारराव होळकरांनी सांगितलं होतं ही तुमचा शासनाचा निधी. शासन म्हणजे कोण, तवाच्या काळातली ती मुलकी व्यवस्था, त्यातून आलेला निधी ही तुमचा सरकारी, आणि तुमचा वैयक्तिक जो आहे तो सेपरेट तुम्हाला. आणि एवढे सगळे जे काम दान धर्म केले का ते सगळे वैयक्तिक खर्चात असणाऱ्या पैशातून केलेले आहेत माता अहिल्यानं. हे नीट लक्षात असू द्या. म्हणजे आजच्या नेत्यानं त्याला मिळणाऱ्या पगारीतून, त्यानं जे व्यवसाय करते त्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून रोड बांधला तर म्हणायचं सॅल्यूट. पण त्याने जे रोड बांधते ते त्याच्या पैशाने नाही बांधत साहेब, ते आपल्या पैशातून बांधते, आपल्या कराच्या स्वरूपात गेलेल्या पैशातून बांधते. मग अहिल्यादेवी होळकर का श्रेष्ठ आहेत, त्यांनी स्वतःच्या पैशातून हे सगळं बांधकाम केलंय सगळ्या मंदिरांचं, म्हणून त्या श्रेष्ठ आहेत. आणि त्या इतक्या न्याय धुरंधर होत्या की राज्य कारभारामध्ये नाती गोती आडवी येता कामा नये. स्वतः खंडेराव होळकर ज्या वेळेस एखाद्या लढाई करून आले, खजाना घेऊन आले, त्यांना जरा थोडासा उशीर झाला ते सरकारी ह्याच्यात जमा करायला, लगेच पत्र धाडलं कोणी, बायकोने नवऱ्याला, हे जे निधी आहे तो सरकारी ह्याच्यात जमा करायचा. ही काय तुमची खाजगी मालमत्ता नाही. अशी कोणची बायको म्हणते पोरा माणसाने सांगा. म्हणजे काय गोष्ट आहे माहिती आहे का, तुमच्या नवऱ्याची पगार झाली आणि त्यानं बाहेरच बसलाय कुठेतरी, आणि तुम्ही फोन लावून म्हणता नीटच घरी यायचं पगार इकडे माझ्याकडे द्यायची. बाहेरच्या बाहेर काय करायचं. आता काय बायका तशा करते मुद्दा लक्षात येतं का तुम्हाला. मी सोपं करून सांगतो उदाहरण म्हणून बघा. आणि मग स्वतःचा नवरा असला तरी सुद्धा त्यांना पत्र लिहून कान पिचके दिले. महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी नवऱ्याला राग येणार नाही काय, आला की खंडेरावला राग. त्या म्हणलं मी
ही कोण आहे? महाराज आहे की म्हणला, मला कसं काय तो असं करू शकते? तरी जे काय ते खंडेराला होता तो घेऊन असा टाकून दिला खंडेरावाने. तर ते असं राजाच राणीचा तो असा खलिता असा टाकणं ही पण गुन्हा आहे, आणि त्या गुन्ह्याला 25 पानाचा दंड आहे. आणि त्याने नवऱ्याला दंड ठरवला 25 पानाचा, वसूलच करून घेतला साहेब. बघा, नवऱ्याकडून सुद्धा 25 पानाचा दंड वसूल करणारी एकमेव महाराणी अहिल्यादेवी होळकर. हे आम्हाला कोण सांगितलंच नाही आतापर्यंत. कसं कळणार? हे व्याख्यानातून कळलं. आज इथं गर्दी किती आहे याच्यासाठी मी अजिबात उभा नव्हतो. तुमच्यापैकी 10 माणसाला जरी डोक्यात घुसलं का आता हे काय बोलले, भविष्यात अजून मोठा पराक्रमी कार्यक्रम इथं होईल. निदान पुन्हा भविष्यात विशाल म्हणलं की आपल्याला विशाल सरचं व्याख्यान एखाद्या चांगल्या विषयावर ठेवायचंय. माणसांना त्यांनी धरभाव माझ्याकडे थोडी वर्गणी, पण तू ही माणसाला बोलव, आपण काहीतरी आपल्या लेकरासाठी बोलले. अरे दुर्दैव वाटतं, नाच गाणी करण्यासाठी 1000-1000 2,000 देणगी देणारे आपण, ज्यावेळेस डॉल्बी येते त्यावेळेस त्याच्यावरचे गाणी लागतात, ती गाणी खरंच नाचण्यायोग्य असतात का? मी ज्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रात फिरतो, सगळ्यात खाटूला असते महाराजांची मूर्ती, त्याच्यापुढे असते जनरेटर, जनरेटरच्या पुढे असते मूर्तीला डॉल्बी, डॉल्बीवर गाणं असते. बाई गाणं कळलं? मी नाही पुढचं म्हणतो, ते बाकी पोराला सुद्धा माहिती आहे गाणं. अरे ज्या स्त्रीनं सगळ्या जगात नाव केलं, ज्या स्त्रीला देवारातली देवता राजानं मानलं, त्या बाईवर असल्या गाण्यावर आमची पुरं नाचायला लागली. तिने नीट नाचत नाही, पोटात औषध टाकून नाचते. औषध कळलं का? हा, सगळा त्याचाच जोर आहे. आणि मग आम्ही जयंत्या साजऱ्या करतो. अरे जयंती साजरी करणे म्हणजे आत्मचिंतनाचा विषय आहे. जयंती हा उत्साहाचा विषय आहेच, पण त्याच्या आधी तो आत्मचिंतनाचा विषय आहे. ज्या महापुरुषाची आम्ही जयंती साजरी करतो, त्या महापुरुषानं त्याच्या आयुष्यामध्ये काय केलं एवढं जरी कळलं तरी जयंत्या चांगल्या साजऱ्या होतील. आणि जल्लोष गरजेचं आहे. युवा पिढी आहे, नाचलं पाहिजे, कोण नाही म्हणते. पारंपरिक वाद्य किती आहेत साहेब आपली नाचण्यासाठी? आयुष्यभर सांगतो तुम्हाला. मला इकडे एकीकडे डॉल्बी लावा आणि एकीकडे आपलं संबळ वाजवते, संबळ. मला त्याच्यावर नाचायला आवडेल, त्या संबळवर. तिकडं बारीक डॉल्बीचं गाणं असू द्या, आणि आपले काय म्हणतात त्याला ते हलग्या हलग्या 5-6 हलग्या येऊ द्या, मला त्याच्यावर नाचायला आवडते राव. का? पारंपरिक आहे ते. आपली पारंपरिक गीतं किती आहे ती सांगा की तुम्ही. आजही बघा तुम्ही त्या डॉल्बीवर सुद्धा सगळ्यात भारी गाणं कोणचं वाटतं माहिती आहे का? काठीनं घोंगडे अरे है ना, काठीनं घोंगडे घेऊ द्या की रे मला, विजत्राला घेऊ द्या की रे. लय भारी गाणं वाजते, त्याच्यावर नाचा की. म्हणजे आमचं जे मूळ आहे त्याच्यावर नाचा की. हे वेगळ्या गाण्यावर काय? अजून एक नवीन गाणं आलंय बघा, ते आवाज वाढव डीजे तुला, आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. आवाज वाढव डीजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काढा. या छत्रपती शिवाजी राजांनी आईची शपथ घेतली हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी, आणि आता त्यांची अनुयायी शपथ घेतात आवाज वाढव नाही तर तुला. ह्या पट्टी आज इतके जण इतक्या तल्लीन होऊन इथं बसलात, एक सुद्धा माणूस उठला नाही. उन्हाचा कार झालाय सगळा, अजून कोणी उठला सुद्धा नाही. उन्हात माणसं बसले. हे का बरं? तुम्हाला कळलं इथे विचार चांगला, श्रेष्ठ विचार आपल्याला थांबलं पाहिजे. अरे तुम्ही कुटुंबासाठी जगा, समाजासाठी जगा. समाज तुमच्यासाठी जगेल, कुटुंब तुमच्यासाठी जगेल. भावी पिढी ही पैसा नाही, तुमची लेकरं ही तुमची संपत्ती आहे. त्यांच्या डोक्यात हा विचार लहानपणी रुजला. आज इथं जयंती साजरी झाली, किती खर्च झाला यापेक्षा कुणीतरी विशाल गड आला होता, त्या गल्लीत व्याख्यान झालं होतं, हे इथं कार्यपटलावर लिहिलं गेलं इतिहासात. मी किती दिवस राहील मला माहित नाही, पण विशाल गड इथं तुम्ही आणला होता, त्याचं व्याख्यान इथं झालं होतं. लहान लहान पोरं आयुष्यभर इथं स्मरणात ठेवणार आहेत, लक्षात असू दे.